मिरजेत भूमापन कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरू. मकरंदभाऊ देशपांडे यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. नागरिकांच्या नोंदी वेळेत मिळत नसल्याची वरिष्ठांकडे तक्रार केली. मिरज तहसील कार्यालयामधील नगर भूमापन कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरू असून नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी आज कार्यालयात जाऊन थेट अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची घटना घडली आहे. या वेळेत नोंदी मिळत नसल्याने थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. भाजप नेते मकरंदभाऊ देशपांडे यांच्या बंधूंच्या मालमत्तेचे संदर्भात नोंद करण्याचे काम प्रलंबित होते आणि याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी भूमी अभिलेख कार्यालयात गेले. त्यावेळी तेथे एकच निरीक्षक उपस्थित असल्याचं देशपांडे यांचा पारा चढला. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील वीज कनेक्शन 2 दिवसांपासून बंद असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर वीज पुरवठा खंडित असल्याचं कारण सांगून उडवाउडवीची उत्तरं दिल्याने त्यांनी थेट मिरज नगर भूमापन कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. यावेळी उपस्थित नागरिकांनी वेळेत नोंदी मिळत नसल्याच्या तक्रारी मकरंदभाऊ देशपांडे यांच्याकडे केल्या आणि याची दखल घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचे PA यांच्यासह महिला अधिकारी लासुर्णे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत भूमी अभिलेख कार्यालयाची तक्रार केली. नागरिक भूमापन केंद्रामध्ये अनेक नागरिकांची कामं अनेक वर्ष प्रलंबित आहेत. अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळं आज मुद्दामून मी या ऑफिसला आलो. या ऑफिसमध्ये आलेलं असताना वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते, सहकारी ऑफिसरही उपस्थित नव्हते. जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांचा रजेचाही अर्ज नाही आहे आणि या ठिकाणच्या ऑफिसचा गलथानपणा आहे हा सगळ्यांच्या नजरेसमोर आला आहे. विशेष करून महसूल खात्यामध्ये हे येणारं कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये लोकांना वेळेमध्ये सिटी सर्व्हेचे उत्तरं मिळणे अपेक्षित आहे आणि हे उतारे मिळत नाही आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी प्रथमतःच मान्य जिल्हाधिकारी असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील आणि मान्य महसूल मंत्री असतील यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे, तक्रार केलेली आहे. या कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला तरी नागरिकांच्या हितांसाठी, लोकांच्या कामासाठी घेण्याची आमची तयारी. पण माझ्या ब्राह्मणपुरीमध्ये माझा एक शाळा आहे, त्याचा सिटी सर्वे ती आमच्या बायकोच्या नावावर आहे आणि त्याचा सिटी सर्वे उतारा मिळण्यासाठी मी 2023 साली अर्ज केलेला आहे. आज आणि अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अजून माझ्या नावाची नोंदणी झालेली नाही. अनेक हेलपाटे मारले आणि मला असं समजलं की ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज लवकरच पास होतो, पण ते काही झालेलं नाही. त्यामुळे त्याची योग्य ती दखल घेतली जावी म्हणून आज मी मकरंद देशपांडेंच्या बरोबर आलो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.